काय मग असं काय काय पाहिलं कॅमेराने? तुला काय काय पाहायचंय? मला तर अख्खा कॅमेराच बघायचा आहे. बायको नाही वाटत? कसं आहे, सरकार मुलांबद्दल सांगत एक ठेवा, फार फार तर 2. बायको बद्दल कुठं सांगत? एवढ्याशा पगारात किती घर चालवशील रे? डबल ड्युटी करतो ना मी. मग एक पगार तर निव्वळ ब्लॅक मध्ये येतो मोठ्या साहेबांकडून. आज मोठ्या बहिणी साहेबांचे बाबा आले होते मासाहेबांकडे. विशेष काय? शाळा घ्या म्हणाले. शाळा घ्या? दत्तक घ्या, पैसे द्या म्हणाले. मग ते म्हणाल्या. ही बातमी तू एकनाथला सांगितली असेलच ना? भेटलाय कुठे? गुण काढशील सांगशील. तू का जळतोस रे? मी मी कशाला जळतोय? पण तो त्या लक्ष्मीच्या पण माग आहे म्हणून तुला सांगून ठेवतो. तीच जाते त्याच्या मागे नाथा नाथा करत. ते काय सलमान खान लागून गेल का ते? एकनाथ, हे बघ, तू काही म्हणालास ना तरी मी त्याला ओळखणार आणि सांगणार. बस. आई शपथ. काय झालं आई शपथ आता? अरे सांगायचंच राहिलं एक. मेघना वहिनी साहेबांनी काय सॉलिड नेकलेस घेतलाय. असं एकनाथला दाखवायचा होता पण आता गेला तो तिजोरीत. हा पण मी त्या सराफाचा नंबर ठेवलाय. काय झालं? तुला काय वाटलं तू एकनाथला नंबर देशील आणि एकनाथ लगेच 2-4 सांगितल्यासारखं 2 नेकलेसची ऑर्डर देईल? माझा पगार काढते, त्याच्या पगारात टिकलीचं पाकिट जरी आलं ना तरी लय पुरे. नेकलेस घेते. चल. जबरदस्तीचं लग्न तर मी करणारच नाहीये. मी माझ्या मर्जीने वागेन. जनावरासारखं बांधायचा प्रयत्न केलात ना तर जनावर तर हाती लागणार नाहीच, पण खुंट्या सकट डाव सुद्धा गमावून बसाल. दिवाकर साहेबांनी मेघना वहिनी जेवायला नाही देणार. पार्टीला गेलेत, तिकडच डिनरचं जेवण करणार आहेत म्हणले. हॅलो विनी, अगं कुठे आहेस तू? आम्ही सगळं तुझी वाट बघतोय. कुठे काय? डायनिंग टेबलवर काय? ओके ओके, बरं काही सांगू नको. बाय. बा झाली निरोपा निरोपी. पद्माकर आहेत घरात? नाही. जेवायला तरी घरी येत जा म्हणावं. शालिनी, तुम्ही त्यांचे पाय घट्ट धरून ठेवायला पाहिजेत. आपला माणूस आपल्या ताब्यात नको. जीवा जी, सागर आहे घरात? असतील ना. इथे रिकाम्या खुर्च्या बघत जेवायची इच्छा नाही आमची. त्यापेक्षा आम्ही आमच्या खोलीत जेवण घ्यायचं. घालवलं त्यांना. आता तुम्ही निघा. मी खाली येणार नाहीये. सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं म्हणून एवढं मोठं डायनिंग टेबल तयार करून घेतलं. तिथे बसून रिकाम्या खुर्च्या बघत समोर आहे ते पोटात ढकलायची इच्छाच नाही आमची. मी बोलवतो सगळ्यांना, तू चल ना. निमंत्रण पत्रिका छापून घेते आता वेळेनुसार.
आजी, अगं किती चिडणार आहेस तू जर अशीच चिडत राहिलीस ना तर मग मुकादम नसल्यानंतर घडी माणसं कशी रिलॅक्स होतात तसे सगळे आपले उद्योग करायला मोकळे होऊन जातील बघ. अगं तू असशील ना, तुझा धाक असेल तर सगळे निदान येतील तरी. कंटाळा आलाय मला मास्तरकीचा. आणि धाक म्हणजे काय आहे? देखल्या देवा दंडवत, दुसरं काय. त्यासाठी आलीस तरी सुद्धा चालेल. आजी, तर तू आता आली नाहीस ना तर मी इकडनं हलणार सुद्धा नाही बघ. का आपल्या दोघांचाही वेळ वाया घालवताय? हो, तेही खरंच. तू माझा ऐकायला मी तुझा लाडका थोरला नातू सागर थोडाच आहे. हा, आता तो असता तर असेच वागलो असतो आम्ही. तुम्हा दोघांमध्ये कधीही आम्ही डावं उजवं केलेलं नाहीये राकेश. आणि एवढंच होतं तर सागर का नाही आले बोलवायला मला? त्यांना काही परवा आहे माझी? याची सगळ्यात जास्त जाणीव त्यालाच आहे आजी. आपण दर 5 मिनिटांनी दाखवण्याचा स्वभाव नाही त्याचा. आणि खरं सांगायचं तर तुझ्यावर थोडा रागावला येतो. आमच्यावर? का? अगं का काय आजी, तू त्याचं हिंडणं फिरणं इतकंच काय, पण त्याची बँक खाती सुद्धा बंद केलीस. त्यांच्या भल्यासाठीच केलं ना हे. हो, कबूल आहे. पण हे त्याला सांगून सुद्धा करता आलं असतं. हे त्याला न सांगता केल्यामुळे 4 चौघांसमोर तोंडघशी पडलाय तो. दारू पिऊन तोंडघशी पडण्यापेक्षा तर बरं. आजी, सागरला बिलं भरण्याची चिंता कधीच नव्हती. पण सरदेसायांचं नाव हेच एक क्रेडिट कार्ड आहे, हे का विसरतेस तू? आजी, सागरला खरा धक्का बसलाय ते तू त्याला विश्वासात घेऊन हे सगळं न केल्यामुळे. आजी, आपला सागर खूप वेगळा आहे ग. आणि जर आपण त्याला असं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला ना तर जनावरासारखा वागायला लागेल तो. मग तो आपल्या हाताला तर लागणार नाहीच, पण स्वतः देखील बेभान होऊन जाईल. चल आता खाली सगळ्यांचा भूकबळी पडण्याआधी आपण जाऊया जेवायला. चल ना. चल. अरे, या गडबडीत तुमच्या आईचा नेकलेसच राहिला की हो. देवापुढे ठेवायला दिला होता. जरा पटकन घेऊन येते. मेघना, तुमचा हार. हो. मासाहेब, मासाहेब, हार कुठे आहे?
नाही, तिजोरीत पण नाहीये. सरदेसाईंच्या घरात पहिल्यांदाच घडतंय हे. हिऱ्याचा हार चोरीला जातो, तोही घरातल्या तिजोरीतून. सागर कुठे आहे? काय झालं? काय झालं? घरात चोरी झाली. कशाची? हिऱ्यांचा हार गेला. हिऱ्याचा हार? सागरनी तर नाही ना पैशांसाठी? मला वाटतं आपण पोलिसांना बोलवू. घरात नोकर चाकर आहेत, ड्रायव्हर आहेत, त्यांनाही विचारू. पोलिसांना कशाला बोलवायचं? सागर, नाही, काही गरज नाही. घरातली वस्तू आहे, घरातच पडली असेल कुठेतरी, मिळेल घरातच. आणि समजा नाही मिळाली तर दागिने काही कमी आहेत का आपल्याकडे? काय? अरे सागर, आपल्या घरात काही कमी नाही म्हणून आपल्या हातात जे आहे ते गमावल्याचं दुःख करायचं नाही का? अरे 10 लाख रुपयांचा नेकलेस इकडे तिकडे गेला असेल म्हणून सोडून द्यायचं? वाद नको. पोलिसांना बोलवावंच लागेल. घराची आबरू जाईल म्हणून वाटेल त्या गोष्टीवर पांघरून घालायला तयार नाही आहोत आम्ही. दिवाकर, पोलिसांना बोलवा. हो मग. सासू कांदा खाई आलीला घाबरतोस तू? लहानच का पाडले घाबरा? हा, तुझी आई सुद्धा अशीच घाबरायची. पाल बघितलं ना इतक्या जोरात ओरडायची, पाल सटपडून खाली पडायची. पण आता मी या रूम मध्ये झोपणं शक्य नाहीये. नाही मग काय करते? तुमच्या रूम मध्ये. माझ्या रूम मध्ये? आणि समजा तुझ्यासारख्याच्या पालीने रूम बदलली तर? आय पप्पा. बरं चल, लहान आमचं बाळ, चला चला. हॅलो, काय झालं बाबा? कुणाचं काम असेल ग हे? ते माहित असतं तर एवढा तमाशा झाला असता का? आता बसा चौकीच्या फेऱ्या मारत. तुला सांगते लक्ष्मी, अगं पोलिसाचं नाव घेतलं ना की अजून सुद्धा लहान पोरावानी मला भीती वाटते ग. खरं सांगायचं तर हे बड्या घरचं काम नकोच वाटतं. जरा खुर्ची सरकली ना की पहिला संशय नोकरांवर. राजूला सांगून येते मी, कवापासनं वाट बघत बसलाय तो. एवढी राहिलेली कोथमीर आणि कांदे बटाटे चिरून ठेव बरं का, आलेच मी. नाही ग इठ्ठला बाबा. काय नाही सापडलं पोलिसांना तर हे सापडेल. सगळे दागिने घे, घे, पण तो नेकलेस परत कर.
तुला हे कमी पडत असतील ना तर आपण घरदार विकू रे राजा. मी तुझ्या पुढे हात सोडते पण तो नेकलेस परत कर. एखाद्या जातीवंत चोराची आई सुद्धा इतक्या ठामपणे नाही सांगणार की तिचा मुलगा चोर आहे. चांगलं आहे. नाही मान्य आहे मला. मी पैसे उजळतो. आहेत मला ऑब्विसली. एक नाही 4 आहेत. वागतो मी बेबंद बेदरकार. पण एक लक्षात ठेवाय, माझ्या अंगात सरदेसाईंचंच रक्त आहे. मी एक वेळ भीक मागेन पण चोरी नाही करणार. पोलीस आले? नाही, अजून नाही. गुड इव्हनिंग मॅडम. आज सकाळीच हार गेला आणि मुक्ता, मोठ्या साहेबांना बोलव. मॅडम, तुमचा कोणावर संशय? नाही, पण घरातच चोरी झाली. सगळे घरात असताना कुणावर संशय घेणार? पण घरात नोकर मंडळी असतील. होय. आता सगळ्यांना बोलून नाव काय? जीवा. पूर्ण नाव? जीवाजी रंगराव महाले. नेकलेस कुठं आहे? खरं सांगते साहेब, देवा शपथ मला नाही माहिती. दुपारी कुठे गेलो का? आज हो, आज दुपारी गॅरेजला गेलो होतो साहेब. किती वर्ष काम करताय? 8 वर्ष झाली साहेब. 8 वर्ष. काय काम करता? नोकर. मेघना वहिनींच्या गावाकडचा आहे. त्यांनीच मला इकडे आणलं. मेघना वहिनी? ठीक आहे, निघा तुम्ही. रखमाबाई कुठे आहेत? मुलाला सांगायला गेल्या. उशीर होईल मग. त्यांचा मुलगा आलाय? हो. कधी? 3 दिवस झाले. मग त्यालाही बोलू ना.